राजा शिवाजी या सिनेमाची कथा जर खरंच अशी असेल तर हा सिनेमा आत्तापर्यंतच्या सगळ्या ऐतिहासिक सिनेमाचे रेकॉर्ड तोडू शकतो। राजा शिवाजी हा मराठीतील आत्तापर्यंतचा सर्वात बिग बजेट असलेला सिनेमा आणि हा सिनेमा मराठीसोबतच हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम अशा 6 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे आणि हा सिनेमा येत्या महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मेला प्रदर्शित होत आहे। पण आता सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की या सिनेमाची कथा नेमकी कशी असणार आहे, कारण आपण सगळेच लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकत आलोय, म्हणून बऱ्यापैकी लोकांना महाराजांच्या जीवनातील अनेक गोष्टी माहिती आहेत। पण आता या सिनेमात त्या गोष्टी कशा दाखवल्या जाणार आहेत आणि महाराजांच्या जीवनातील कोणता काळ दाखवला जाईल हे पाहणं खूपच उत्सुकतेचं असणार आहे। या सिनेमाची स्टार कास्ट तशी तर आधीच रिव्हील करण्यात आली आहे। या सिनेमात रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, संजय दत्त, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, विद्या बालन आणि सलमान खान अशी भली मोठी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे। आता जर आपण या स्टारकास्टकडे नीट पाहिलं तर या सिनेमाची कथा कोणत्या दिशेने जाऊ शकते याचा थोडक्यात अंदाज येतो। कारण भाग्यश्री या राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत असणार असं बोललं जाते, तर महेश मांजरेकर हे शहाजीराजांच्या भूमिकेत आणि सचिन खेडेकर हे दादोजी कोंडदेव यांच्या भूमिकेत दिसू शकतात। आता ही तिन्ही व्यक्ती महाराजांच्या बालपणात खूप महत्त्वाच्या होत्या। जिजाऊ आणि शहाजीराजे हे महाराजांचे आई वडील होते, तर दादोजी कोंडदेव हे महाराजांचे बालपणीचे गुरु मानले जातात। त्यांच्याकडून महाराजांनी तलवारबाजी, दांडपट्टा, घोडेस्वारी आणि नेमबाजी यासारख्या युद्धकला शिकल्या होत्या। म्हणजे या सिनेमात आपल्याला शिवाजी महाराजांचे पुण्यातील बालपण सुद्धा पाहायला मिळू शकते। आणि आता या पुढचा प्रसंग या सिनेमातील सगळ्यात मोठा असण्याची शक्यता आहे, कारण या सिनेमात संजय दत्त हे अफजल खानाच्या भूमिकेत असणार असं बोललं जाते। त्यासोबतच विद्या बालन ह्या बडी बेगम यांच्या भूमिकेत, तर सलमान खान हे जीवा महाला यांच्या भूमिकेत दिसू शकतात असं सगळीकडेच बोललं जाते। आणि जर या तिन्ही पात्रांना आपण इतिहासातील एका प्रसंगाशी जोडले तर तो प्रसंग म्हणजेच प्रतापगडावर झालेला अफजल खानाचा वध। प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेली भेट, महाराज आणि अफजल खानाची झालेली झटापट आणि त्यावेळी जीवा महाला यांनी सय्यद बंडावर हल्ला करून महाराजांचे वाचवलेले प्राण, हा प्रसंग सिनेमात खूप भव्य पद्धतीने दाखवला जाऊ शकतो। यानंतरचा अजून एक ऐतिहासिक प्रसंग म्हणजेच लाल महालात घुसून शाहिस्ते खानाची कापलेली बोटं, कारण असंही बोललं जातंय की अमोल गुप्ते हे शाहिस्ते खानाच्या भूमिकेत दिसणार आहेत। त्यामुळे शाहिस्ते खान आणि शिवाजी महाराज यांचा लाल महालातील एक प्रसंग दाखवला जाऊ शकतो। त्यानंतर असंही बोललं जातंय की जितेंद्र जोशी हे तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत दिसू शकतात, म्हणून या सिनेमात कदाचित कोंढाणा जिंकण्याचा प्रसंग किंवा महाराज आणि तानाजी मालुसरे यांच्या मैत्रीचा एखादा खास प्रसंग दाखवला जाऊ शकतो। एकंदरीतच पाहिलं तर या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक मोठे आणि महत्त्वाचे प्रसंग दाखवले जाऊ शकतात। आणि खरं सांगायचं झालं तर महाराजांच्या जीवनातील एक छोटा प्रसंग सुद्धा 3 तासाच्या सिनेमात बसवणं खूप अवघड असतं, पण जर या सिनेमात एवढे सारे प्रसंग एकत्रित दाखवले जात असतील तर नक्कीच हा सिनेमा आजवरच्या ऐतिहासिक सिनेमात नवीन रेकॉर्ड बनवेल।